हाय नमस्कार भावा बहिणींनो, भरपूर जणांना माझं घर बघायचं होतं. लई दिवस झालं घर काय दाखवलं नाही, म्हणून म्हणलं चला दाखवा. तर इथं आपला चाललेला आहे स्वयंपाक. आणि स्वयंपाक कोण करतोय तुम्हाला लवकर दाखवते मी. पण कसं आहे, लोक खच्चीकरण करतात, त्यामुळे मला घरच्यांना दाखवू वाटत नाही. तर जा जा म्हणजे दीक्षाला म्हटलं जा तिकडल्या घरात. कसं आहे माहिती का, लोक लय खच्चीकरण करतात, त्यामुळं मी लेकरांना बिलकुल दाखवत नाही. तर इथं चाललाय आपला स्वयंपाक. बटाटा चिरलाय, पीठ मळायचंय आणि तिथं शेंगदाणा कुटणं चालू आहे. आणि बघू शकता इथं चहा झालाय. आणि इकडं हे आपला छोटंसं किचन. हितनं इतकडं आपलं किचन एकदम भारी दिसतंय का नाही सांगा बरं. आपल्याकडे राडा नसतोच बाई बिलकुल. हे आता हे अवघं स्वयंपाकासाठी राडा असतो. स्वयंपाक झाला की जिथल्या जिथं आपण ओके ठेवत असतो. आणि ही तशीच आपली मोहरी बघू शकताय. ही तशीच आपली मोहरी एकदम फंटॅस्टिस, मला म्हणता येत नाही, फंटॅस्टिस. तर हे आपली भांडी बघू शकताय. हाय अशीच आहेत की नाही, धुरळा नाही. धुरळा लागलाय बसायला आता म्हणा पण, कारण सापटी आहेत कडनी आणि रोड आहे तिकडं, त्यामुळं आता रोजच भांडी घासावं लागणार आहेत. कारण तुम्हाला आणि आम्हाला पण निर्मळ आवडतं, त्यामुळं. तर इकडं चाललेला आहे मस्तपैकी असा स्वयंपाक. तर म्हणलं चला तुम्हाला थोडंसं दाखवा. आणि हे इकडं आपलं बिछाना, इकडं कपडे अशा पद्धतीने आपले झाकून झुकून असतंय, रोजच असते. आता तुम्ही म्हणसाल तू हे देव काढाय पुरतं दाखवती, तर असं काही नाही बाया. आणि भरपूर मला छान छान कमेंट यायला लागल्या, त्याबद्दल आभारी आहे. असाच माझा बानूचा तुमच्या लेकरांना आशीर्वाद आहे आणि माझा पण तुमच्या बाळांना आशीर्वाद आहे. तसंच तुमचा पण आशीर्वाद माझ्या बाळांबद्दल राहू द्या. तर खुशखबर काय आहे नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी बानूला भरपूर जणांना बघायचंय. तर म्हणलं चला मी तुम्हाला दाखवूया. बानू माझी म्हणजे तुमची पण आहे, माझी पण आहे, बरोबर आहे का नाही. बानू व्यवस्थित असेल तर आम्ही पण व्यवस्थित आहे. तर तुम्ही तर घर बघितलं असेल, बघू शकता अजून एकदा घर. हे बघा अशा पद्धतीने आपलं घर असतंय. आता ऊन घरामध्ये एवढं पडायला लागलंय की प्रमाणाच्या बाहेर. तर चला तसंच मी तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखवते. तर बानूची झालेली आहे आंघोळ. इथं आपले कपडे धुण्यासाठी आणि भिजाई घातलेत कपडे. आणि हे आपलं फुलाचं झाड मस्तपैकी. आणि हे आंबा फक्त आपल्याला खायासाठी मोठं करायचं आहे. आता या 5-6 दिवसात हे झाडावरलं मी सगळं काढणार, म्हणजे एवढा महिना जाऊ द्याच. कारण लाईट गेली तर बानूला झाडाखाली न्यावं लागतंय. त्यासाठी मी काय केलं तुम्हाला पण दाखवते. हे बघू शकता झाडाखाली खत टाकलाय. आणि हे आपला गवतीच्या मस्तपैकी एकदम भारी. तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा. म्हणजे याची मुळी लावायला हे कशात पण लावू शकतो आपण, भारी वाटते. आणि चहामध्ये टाकलं तर डोकंच उतरतं. आणि हे बघा बानूचं इकडं दूध मस्तपैकी चुलीवरती तापतंय. आणि हे बघा आपलं पिल्लू मस्तपैकी कसं खेळतंय गुंडास. तर म्हणलं चला तुम्हाला थोडंसं दाखवूया. हे बघा बानूला भरपूर जणांना बोलायचं असतंय. बघा कसं खेळ चालू आहे बघा. बघितलं का कशी खेळती बानू. व्यवस्थित राहा म्हणतात, माऊ मामा म्हणतात बानूला, बरं का. तर इकडं आपली बानू मस्तपैकी खेळ चालू आहे, बघू शकताय. बघा कशी खेळती बानू. माऊ मामा काका आजी म्हणतात की मस्तपैकी बानू दिसती. आणि बानूची काळजी घेत जा. बानूची काळजी तर आपण रोज. आणि तसंच हे पण निर्मळ घर असतंय, असं काय नाही की आपलं तेच निर्मळ असतंय हेड्यासाठी काढण्यासाठी. तर बघू शकता हे बानू म्हणजे या घरात बरं वाटतंय ना, त्यामुळं बानूला याच्यात टाकले. कारण सेडमध्ये आपल्या नवीन बंगल्यामध्ये दम निघत नाही, जुन्या बंगल्यामध्ये दम निघतो. 8 बजे
तर असं हे आपलं इकडलं पण घर आहे आणि तुम्हाला तिकडलं पण दाखवते. देवाचं देवपूजा झालेली आहे हे बघू शकताय. देवाचं पण मस्तपैकी देवपूजा ही झालेली आहे. देवाला आज काय अगरबत्ती नाही कारण अन्न झालं नाही मला. तर हे बघा, हे पण आपलं निर्मळ असं घर. तर या पण घरात म्हणजे काहीच नाही आणि मस्तपैकी हे असं बघू शकताय. दिसतंय का? आता तुम्ही म्हणता वरणात दाखवते आहे, वर्ण नाही दाखवत. इथं फक्त गहू का आहेत बाणासाठी. तर हे असं आपलं घर मस्तपैकी घर. तर नक्कीच घरासाठी आपल्या नवीन बंगल्यासाठी जुन्या बंगल्यासाठी लाईक करत जावा आणि शेअर पण करत जावा. भरपूर जण खच्चीकरण करतात, भरपूर जण हे करतात, पण मी त्यांना आता काहीच बोलणार नाही कारण पुत्री भुकणारी भरपूर असतात आहे ना. भावा बहिणींनो, तर तुम्ही माझे भावा बहिणी आहेत, तुमच्यासाठी मी खास बनवते, कुत्र्यांसाठी नाही बनवत. कारण तुम्ही माझ्या भाऊ बहिणी जे खास आहेत मी त्यांच्यासाठी बनवणार. आणि जे कमेंट करणारी घाण कुत्रे आहेत ना, त्यांना मी असंच मागं बिस्किट टाकून पुढं जाणार. माझी भाऊ बहिणी एवढा भारी आशीर्वाद आहे माझ्या बाणूवर आणि माझ्यावर आणि माझ्या परिवारावर. आणि तसाच माझ्या अपंग्या ऐकून आणि अपंग्या लेकराकून तुमच्या बाळांना खूप खूप आशीर्वाद आहे. तुमचं असेच प्रगती होऊ द्या अजून. आणि बाणूला असंच आशीर्वाद द्या. बसायच्या पडेल काहीच नको. आणि जे पण आहे ते तुमच्यामध्ये, तुमच्यामुळं आज मी इथपर्यंत आहे. आणि काय बरं, हां अजून काय नाही बाई, एवढंच. कारण खरंच आज आनंद काय आहे मी माहिती आहे का तुम्हाला सांगते. तर आपण जाणार आहे पुढच्या महिन्यात कामाला कुठं. तर नक्कीच कसं आहे माहिती का, लोक खच्चीकरण लय करतात त्यामुळे मी गावाचं नाव काही सांगणार नाही. पण माझे भाऊ बहिणी मला जे पण फोन करतील ना त्यांना मी नक्कीच सांगणार की मी कुठं कामाला जाणार आहे. कारण त्यांच्याकडे माझा नंबर आहेत, त्यामुळं माझे भाऊ बहिणी नक्कीच मला विचारणार की ताई तू कुठं जाणार आहे. मी त्यांना नक्कीच सांगणार. आणि हे कमेंट करणारी घाण आहेत ना, ह्यांच्याकडे बिलकुल माझा नंबर नाही, पण मी त्यांना सांगणार बी नाही. बरोबर आहे की नाही. तर ह्याच्याबद्दल मी खुश आहे. आणि तसंच आपण खुरप्याला पण जातो, घरी बसत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. घर नाही, बाहेरचं खुरपान म्हणजे जिकडे लागल कुणी सांगेल 10 रुपयाचं काम कर, 20 रुपयाचं काम कर, आपण करतो. कारण 10 रुपयाचं सांगितलं तर माझ्या बाणूला 2 बिस्किट पुढे येतात, त्यामुळं मी जात असते. तर चला, हे आनंदाची गोष्ट होती. आणि कमेंट करणाऱ्यांनो बिंदास करा, मला काही फरक नाही पडत. पण थोडंसं मन नाराज झालं तर माझं. पण माझ्या भावा बहिणींनी मला फोन केला की ताई तू लक्ष नको देऊ यांच्याकडं, आणि कुत्री भुकणारी असतात भुकू दे, तू आपलं पुढं चल. जेव्हा आपली प्रगती व्हायला लागली ना तेव्हा खच्चीकरण करणारी भरपूर असतात. बरोबर आहे की नाही. तर चला, आपल्याला जायचं आहे कुठं तरी. ते कुठं काय ते तुम्हाला दिसलंच, पण मी आत्ताच नाही सांगणार. ते जेव्हा मी तिथं जाईन तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर बरोबर आहे. तर चला, बाय.